दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला सत्तेचा जो सुरुंग आहे तो सुरुंग लावण्यात आला त्यांच्या सत्तेला आणि भाजपचा विजय झाला। या निकालाचे पडसाद केवळ दिल्लीतच नव्हे तर महाराष्ट्रातही उमटले, कारण दिल्लीतील भाजपच्या विजयाला महाविकास आघाडीने महाराष्ट्राचा संदर्भ जोडल्याचं पाहायला मिळतंय। दिल्ली में भी महाराष्ट्र पैटर्न लागू किया है और महाराष्ट्र पैटर्न जैसा है वैसा ही दिल्ली में काम चल रहा था। चुनाव आयोग आंख बंद करके बैठा था। दिल्लीत भाजपची सत्ता आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी हे विधान केलं। दिल्ली निकालाच्या एक दिवस आधीच राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेत महाराष्ट्रातील वाढीव मतांवर सवाल उपस्थित केले होते। 5 साल में जितने वोटर लिस्ट में ऐड किए गए थे उससे ज्यादा वोटर महाराष्ट्र में 5 महीनों में ऐड हुए हैं। 32 लाख वोटर्स विधानसभा 2019 एंड 2024 के बीच में। आता महाराष्ट्राप्रमाणे दिल्लीतही भाजपनं सत्ता काबीज करताच खासदार संजय राऊतांनी या विजयावर आक्षेप घेतला। महाराष्ट्रातील वाढलेले 39 लाख मतांमधील काही मतं दिल्लीतही आल्याचा घणाघात करत दिल्लीतही महाराष्ट्र पॅटर्न लागू करण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केला। तसंच सर्व मतं भाजपच्या पारड्यात जातात, त्यांच्याकडे काय जादूची छडी आहे का असा सवालही संजय राऊतांनी केला। दिल्ली में भी महाराष्ट्र पैटर्न लागू किया है और महाराष्ट्र पैटर्न जैसा है वैसा ही दिल्ली में काम चल रहा था। चुनाव आयोग आंख बंद करके बैठा था। मुझे कल पूछा, मैंने कल कहा कि 39 लाख वोट जो महाराष्ट्र में 5 महीने में बढ़े उसका आगे क्या होगा, तो मैंने ये कहा ये 39 लाख वोट अब बिहार में शिफ्ट हो जाएंगे, उसमें से कुछ दिल्ली में भी आएंगे। खरं तर दिल्लीत ज्यांचा पराभव झाला त्या केजरीवाल किंवा आम आदमी पक्षानेही निकालावर अद्याप तरी संशय उपस्थित केलेला नाही, पण राऊतांनी मात्र निकाल लागताच त्यावर शंका उपस्थित केल्यानं सत्ताधाऱ्यांनीही यावर पलटवार केला। राहुल गांधी आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांना आधीच पराभव दिसत होता असा टोला देवेंद्र फडणवीसांनी लगावला। मी कालच प्रतिक्रिया दिली होती, राहुल गांधींची कव्हर फायरिंग आहे। त्यांना हे लक्षात आलेलं आहे की दिल्लीमध्ये त्यांना काही मिळणार नाही, त्यामुळे आधीच राहुल गांधींनी हारल्यानंतर काय त्या ठिकाणी बहाणे सांगायचे याची तयारी काल करून ठेवली। महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही भाजपनं सत्ता मिळवल्यानं विरोधकांना मोठा धक्का बसला। लोकसभा निकालानंतर काहीसा आत्मविश्वास वाढलेल्या इंडिया आघाडीच्या एकजुटीला या दोन्ही पराभवांनी मोठा हादरा बसला। त्यामुळे येत्या काळातही दिल्लीच्या निकालावरून आरोप प्रत्यारोपांचं सत्र सुरूच राहण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।